तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बहिरखेड पिंजर मार्गावरील लाखोटी परिसरात दुचाकीचा अपघात होऊन एक गरोदर महिला जखमी झाल्याची घटना घडली। अपघाताची माहिती मिळताच मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी पोहोचून जखमी महिलेला तातडीची माहिती उपलब्ध करून दिली। पती पत्नी दुचाकीने पिंजरच्या दिशेने येत असताना लाखोटीजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात गरोदर महिला जखमी झाली। घटनेची माहिती बहिरखेड येथील शेतकरी ओम घुमसे यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफळे यांना दिली। त्यानंतर जखमींवर तातडीने उपचार सुरू व्हावेत यासाठी पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काजल काळे यांच्याशी संपर्क साधून आरोग्य यंत्रणेला सतर्क केले। त्यामुळे वैद्यकीय पथक आधीच उपचारासाठी सज्ज झाले होते। डॉक्टर काजल काळे यांनी प्राथमिक तपासणी करून महिलेच्या प्रकृतीचा विचार करता पुढील उपचारासाठी तिला तात्काळ अकोला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार रुग्णवाहिकेद्वारे मयूर सळेदार, हर्षल वानखडे तसेच जखमी महिलेचे पती व नातेवाईक अकोल्याकडे रवाना झाले। या संपूर्ण घटनेत मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे जखमी महिलेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने परिसरातून पथकाच्या कार्याचे कौतुक होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता विकास ठाकरे, पिंजर।